बॉडी बिल्डर्ससाठी महत्त्वाची बॉडी बिल्डिंगसाठी जर औषधं घेत असाल तर जरा सावधान। बॉडी बिल्डिंगसाठी वापरल्या जाणाऱ्या औषधांची बेकायदा विक्री करणाऱ्या जिम व्यावसायिकाला भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली आहे आणि त्याच्याकडून मेम्फेटेरमाइन सल्फेट इंजेक्शनच्या 13 बाटल्या तसंच 5 इंजेक्शनच्या सिरीज जप्त केलेल्या आहेत। आझाद मुमताज खान असं अटक केलेल्या या जिम व्यावसायिकाचं नाव आहे। रुग्णाच्या हृदयाचे कमी झालेले ठोके आणि कमी झालेला रक्तदाब वाढण्यासाठी मेम्फेटेरमाइन हे औषध देण्यात येतं। मात्र हेच औषध बॉडी बिल्डिंग करणाऱ्या तरुणांना विकलं जात असल्याचं पोलिसांनी केलेल्या कारवाईमधून आता समोर आलेलं आहे। बॉडी बिल्डिंग करणारे तरुण हे औषध जादा दराने विकत घेत असल्याचं सुद्धा समोर आलेलं आहे। अत्यंत धक्कादायक अशी ही घटना आहे। पुण्यामध्ये ही कारवाई झाली आहे, त्यामुळे बॉडी बिल्डिंगसाठी जर काही औषधं घेत असाल तर जरा सावधान राहा। बॉडी बिल्डिंगसाठी वापरल्या जाणाऱ्या औषधांची बेकायदा विक्री होतीये आणि अशी विक्री करणाऱ्या एका जिम व्यावसायिकाला पुण्यामध्ये भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केलेली आहे। आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे सध्या आपल्याबरोबर आहेत, आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया। निलेश, काय नेमका हा सगळा प्रकार घडला होता? अत्यंत धक्कादायक आहे। खरं तर अनुपमा, पुणे परिसरामध्ये जे काही जिम व्यावसायिक आहेत आणि त्या जिम व्यावसायिकांमध्ये एक काळा धंदा म्हणला तर काही हरकत नाही, कारण या ठिकाणी बॉडी वाढवण्यासाठी औषधं दिले जातात। त्यामध्ये विशेष करून कॅफेन असेल किंवा ड्रग्स असेल असे प्रकार सर्रास जिम मध्ये देत असल्याचं समोर येत आहे आणि या अनुषंगाने भारतीय पोलीस स्टेशनने एक जिम व्यावसायिक आहे त्याला ताब्यात घेतलेला आहे। आझाद खान असं त्या बॉडी बिल्डरचं नाव आहे। खरं तर हा स्वतःला इंजेक्शन घेत असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे। मात्र पोलीस तपास करत आहेत की जे काही मेडिसिन सापडलेले आहेत ते नक्की त्याकडे कसे आले आणि ते त्याला कोणी दिलेले। खरं तर पोलिसांच्या माहितीनुसार हे एक मोठं रॅकेट आहे जे जिम व्यवसायामध्ये कार्यरत आहे आणि चुकीच्या पद्धतीने मुलांना असे ड्रग्स आणि पदार्थ आहेत ते अंमली पदार्थ असे देऊन बॉडी उत्तेजित करण्याचा प्रकार पुणे परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळतो आणि त्याचाच भाग म्हणून आता पोलिसांनी आझाद खान म्हणून जो बॉडी व्यवसायिक आहे त्याला ताब्यात घेतलेला आहे आणि त्याच्याकडे आता पुढील तपास चालू आहे की हे नेमके औषधं आहेत ते मार्केटमध्ये कसे अवेलेबल झाले ते अनुषंगाने। ठीक, निलेश, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।